बंधू नमस्कार. आज दिनांक 15/9/2024ला आपण रक्तचंदन 2 वर्षाची रोपं 3 किलोच्या बॅगमध्ये आणि उंची 3.5 ते 4 फूट अशी ही जी रक्तचंदनाची रोपं आहेत बघू शकतो आपण. हे रोप आपल्याला 150 रुपयाला रोप बसते. रक्तचंदन म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे. 10 बाय 10 वरती लागवड. एका एकरामध्ये 450 रोपं लागतात. रोप लावल्यापासून आपल्याला साधारण हे झाड तयार व्हायला आपल्याला 12 वर्षे लागतात. रक्तचंदन म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे, जो आपल्याला औषधी वनस्पती म्हणून शुगर बीपी असेल, त्याचबरोबर विको टर्मरिक असेल, त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने ज्या कंपन्या आहेत बनवणाऱ्या, त्यामध्ये रक्तचंदनाचा हा मोलाचा वाटा असतो. रक्तचंदन जर लावलं आपण तर हे 12 वर्षामध्ये झाड आपल्याला 25 ते 30 किलो याचं वजन भरतं. आणि फांद्यांचा वापर हा रक्तचंदनाची बाहुली, त्याचबरोबर झाडाचं पूर्ण जे खोड आहे याचा वापर पावडर तयार जी केली जाते, ती पावडरची किंमत म्हणजे रक्तचंदन किलोवरती हे 7,000 रुपये किलोचा भाव असतो. रक्तचंदनाला होस्ट प्लांट लावायची गरज नाही. 10 बाय 10 वरती लागवड करून मध्ये आंतरपिकं घेऊ शकतो. आता ही जी रोप आहे 2 वर्षाची 3 किलोच्या बॅगमध्ये, हे रोप आपण 10 बाय 10 वरती लावल्यानंतर मध्ये आपल्याला काही आंतरपिकं घेता येतात. आता ही जी रोपं आपण बुलढाण्यासाठी लोडिंग करणार आहोत. बघू शकतो रोपाची उंची आणि रोपाची किंमत फक्त 150 रुपये आहे. 1 एकरामध्ये 450 रोपं लागतात. 10 बाय 10 वरती मध्ये आंतरपिकं घेता येतात. मेडिसिन प्लांट असल्यामुळे वाढत्या बाजारपेठेत मागणी चांगली आहे. त्याचबरोबर मध्ये आंतरपिकं घेता येत असल्यामुळे शेतकरी बंधूंची जमीन गुंतत नाही. बांधाला जर लावलं आपण तर बांधाला आपल्याला हे सरासरी 8-8 फुटाला आपण झाड लावू शकतो. आता रक्तचंदन जर म्हटलं तर पूर्णपणे औषधी वनस्पती असल्यामुळे ह्याची बाजारामध्ये चांगलीची मागणी असल्यामुळे आपल्याला एका झाडापासून 25 ते 30 किलो हे आपल्याला लाकूड मिळतं आणि 7,000 रुपये किलोचा भाव आहे. रक्तचंदनामध्ये आपल्याला फांदीचा वापर हा रक्तचंदनाची बाहुलीसाठी होतो. जी आपल्याला तीर्थक्षेत्र पंढरपूर असेल, शिर्डी संस्थान असेल, या ठिकाणी तिची रक्तचंदनाची बाहुली तयार आपल्याला मिळत असते. म्हणजे मुकामार शरीराला इजा झाली असल्यास ती रक्तचंदनाची बाहुली लावली जाते. हे फांद्यांचा वापर केला जातो आणि खोडापासून पूर्ण पावडर बनवून ह्याच्या जे औषधी वनस्पती आहे, औषधी भाग वापरला जातो. त्याचबरोबर रक्तचंदनापासून आपण बाजारपेठेत जर बघितलं तर डायनिंग टेबल असेल, देवार घर असेल, प्रामुख्याने अशी जी वस्तू बनवली जाते ती आपल्या पिढ्यानपिढ्या ही वस्तू टिकाऊ असते. आणि शेतकरी बंधूंना जंगली झाड असल्यामुळे जास्त देखभालीची गरज नाही. एकदा पीक लावलं की आपल्याला याचं डायरेक्ट 12 वर्षामध्ये चांगलं उत्पादन मिळतं. आणि किलोचा भाव सध्या 7,000 रुपये किलोचा भाव हा शासनाने 2017मध्ये GR काढलेला आहे. त्यामुळे आपल्याला वाढत्या लोकसंख्येनुसार 100-200 रुपयाने किलो मागे भाव जरी वाढला तरी आपल्याला सरासरी शेतकरी बंधूंना आजपासून 12 वर्षामध्ये झाड आजच्या हिशोबामध्ये जरी पकडलं तर आपल्याला सरासरी 2,10,000पर्यंत सरासरी आजच्या हिशोबामध्ये या झाडाची किंमत होऊ शकते. आणि ज्यावेळी आपण हे शेतीत उत्पादन म्हणून घेतो त्यावेळी खत पाणी वापरल्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला उत्पादनही चांगले मिळत असतं. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी, कारण आपल्या चॅनलवरती 7,000 व्हिडिओ आहेत. त्यामध्ये आपण लहान रोपापासून तयार फळझाडे, त्याचबरोबर लागवडीपासून, आता हे ज्यावेळी रक्तचंदन आपण शेतीमध्ये लागवड करतो त्यावेळी 1 फूट बाय 1 फुटाचा खड्डा घ्यायचा. त्यामध्ये शेणखत, निंबळपेंट, थिमेट वापरायचं. पिशवी फाडून रोप लावलं की ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टीनची आळवणी दिली की रोपाला ग्रोथ चालू होते. दुसऱ्या आणि 7व्या दिवशी आळवून देतो आहे आपण. 1 महिन्यात त्याला रिंग पद्धतीने DAP देतो आहे आणि प्रत्येक 2 महिन्याला DAP युरिया रिंग पद्धतीने द्यायचा. मातीची भर लावायची. त्याचबरोबर 6 महिन्याला आपण शेणखताचा डोस वापरायचा आहे. हे झाड कीड रोगाला बळी पडत नाही. पानाची जी थिकेन्स आहे ती बघू शकतो आपण. आता आपल्याकडे रक्तचंदनाबरोबरच कमी पाण्यामध्ये येणारी जी झाडं आहेत त्यामध्ये आपल्याकडे आवळा असेल, चिंच असेल, पिके म्हणून आवळा NH7, NH4, काजू, संत्री, मोसंबी, आवळा, सफेद चंदन, हे आता व्हिडिओमध्ये बघतो ते आपण रक्तचंदन. तर ही नर्सरी आपली शासनमान्य आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं. आजचं जे लोडिंग आपण पाहणार आहोत थोड्या वेळात बुलढाण्यासाठी बघू शकतो आहे. आता ह्या शेतकरी बंधूंनी आपल्याकडे 900 रोपं बुकिंग केलेत, म्हणजे 2 एकरची रोपं बुकिंग केलेत. 150 रुपयानं रोप हे पोच झालेलं आहे त्यांना. क्वांटिटीमध्ये घेतलं तर आपल्याला जागेला दरामध्ये पोच होतं. क्वांटिटी कमी असेल तर
10-20 रुपये रोपाला गाडीभाड लागूनही शेतकरी बंधूंना आपण पोच देत असतो. आता जे रक्तचंदन लागवड करतो आहे हे आपल्याला उत्पादनाचं चांगलं पीक आहे, कमी देखभालीचं पीक आहे, कमी पाण्यामध्ये वाढणारं झाड आहे, जंगली झाड असल्यामुळं इतर पिकासारखं देखभाली करण्याची गरज नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो, संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.